हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण मी जसं सांगितलेलं कालचंच कंटिन्युएशन असणार आहे पॉडकास्टचं. त्याच्या आधी मला सगळ्यात आधी हे मेन्शन करायचं आहे की काल तुम्हा सर्वांना माहितीच असेल, न्यूज तुम्ही पण बघितलीच असेल, ती प्लेन क्रॅशची, ते जे फायटर जेट आपलं क्रॅश झालं त्याच्याबद्दल. तर खरंच खूप शॉकिंग होतं आणि थोडंसं डिस्टर्ब व्हायला झालं आणि थोडं डोकं एकदम हँग झालं काही काळासाठी. आणि आता हळूहळू परत म्हणजे तेच आहे की सगळ्यांचंच काही जे नॉर्मल जे रुटीन असतं ते चालू असतंच आणि त्याच्यामध्ये काही पर्यायच नाही आहे आपल्याला. पण अशा गोष्टी होतात तेव्हा थोडंसं जड होतं मन आणि थोडंसं म्हणजे विचार सगळे असं वाटतं, सगळे विचार बंद होऊन जातात एकाएकी आणि फक्त एकाच गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित होतं. आता काहीच नाही होऊ शकत, जे झालं ते झालं. परमेश्वर त्या पायलटच्या आत्म्याला शांती देऊ दे, ओम शांती, आणि त्यांच्या फॅमिलीला हे दुःख सहन करण्याची ताकद आणि शक्ती प्रदान होऊ दे. इतकंच म्हणेन. चला मग आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. तो इनिशियली जेव्हा मी काल फेका काकूंचा व्हिडिओ बघितला तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी म्हणजे जसं मी नेहमीच प्रामाणिकपणेच बोलते, पण कालचा जो फर्स्ट थॉट माझ्या डोक्यात जो आला ते मला फेका काकूंबद्दल सिम्पथी वाटली होती. आणि मी तशी पोस्ट पण इन्स्टाला लावली, म्हणजे त्यांची ती क्लिप लावली होती. आणि मला जेन्युइनली असं वाटत होतं की बिचाऱ्या, आणि खरंच आपलं चुकलं का, आणि आपण खूप हार्श बोललो का त्यांना ह्याआधी, असं सगळे विचार यायला लागले. आणि नंतर मग हळूहळू जसा दिवस जात गेला आणि वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार त्याच्यावरती आले आणि मी पण मग सगळ्या अँगलने विचार केला, शांतपणे विचार केला. कारण जेव्हा मी बघितलं आणि तेव्हा तर ते एका असं आपण म्हणतो ना माणुसकीच्या नात्याने मी थोडंसं वाहवत गेली. पण जेव्हा मी एकदम रोस्टरच्या आणि रिॲक्शन व्लॉगरच्या नजरेने जेव्हा मी विचार केला तेव्हा मला थोडंसं नाही, खूप साऱ्या गोष्टी गडबड जाणवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अगेन मी हेच म्हणेन की ह्या गोष्टी चव्हाट्यावर आणून किंवा यूट्यूब काही कोर्ट नाही आहे, इथे कोणी तुमचे जे वकील समजतात फुकटचे बिनपगारी फुल अधिकारी अंडे, म्हणजे काल त्यांच्या कॉमेंट सेक्शनमध्ये इतकं म्हणजे एकमेकांना अंडे फेकून मारत होते ना, असले नसलेली सडकी अंडी एकमेकांवर मारत होते. म्हणजे बोंबलचे अंडे फेका काकूंच्या अंड्यावर अंडे फेकत होते आणि फेका काकूंचे अंडे बोंबलीच्या अंड्यांवर अंडे फेकून मारत होते. तर मला तर असं वाटतंय की अंड्यांची एकमेकांमध्ये लावून देऊन हे लोक मजा घेत आहेत आणि ह्या लोकांची खरंच मजा होते. अंडे मजा करून देत आहेत ह्यांना काहीही नाही आहे. ना त्या मण्यारला आईबद्दल आहे, ना आईला मण्यारबद्दल आहे, ना त्यांना काही असं सुखदुःख आहे किंवा काहीच नाही आहे. ह्याच्यामध्ये काय होतं आहे, ॲक्च्युअल प्लॅन हा आहे की जेव्हा कसं होतं, असा व्हिडिओ जेव्हा बोंबली टाकते, बोंबली जेव्हा असं काहीतरी टायटल देऊन ह्याला उत्तर त्याला उत्तर असं टायटल देऊन व्हिडिओ टाकते तेव्हा तिच्याकडेही डबल व्ह्यूज येतात. जे तिला नॉर्मली येत आहेत त्याच्यापेक्षा डबल काय चारपट व्ह्यूज येतात. कारण कसं होतं की हेटर्स पण बघतात आणि सपोर्टर्स पण बघतात. आणि सेम फेका काकूंनी ते हेरलेलं आहे. फेका काकू म्हणण्यापेक्षा आता त्यांच्याकडे दोन डोकी चालत आहेत, मिशाचं पण आणि शाईचं पण. शाईच्या अंगात पण तेच रक्त आहे, शाई पण पक्का शातीर आहे, धूर्त आहे. आणि आता मला असं वाटत होतं की त्याच्याबद्दल पण जे मला वाटत होतं की त्याच्या आईने त्याला असं सोडून दिलं किंवा त्याची आई दुसरा संसार थाटला मिशाने आणि ती आपल्या संसारासाठी ह्याला आईकडे ठेवलं आणि बिचारं पोरगं वगैरे जे काही वाटत होतं तर तेही मला आता काही वाटत नाही. कारण त्याला जितकं ऑब्झर्व केलं आहे तर तो पण पक्का शाणा आहे. आणि आतापर्यंत आपल्या इतिहासामध्ये चॅप्टर मामा असतो, पण ह्याच्यामध्ये चॅप्टर भाचा पण आहे. बरोबर भाचा मामाचा काट्याने काटा काढतोय. आणि आज आणि इवन लाईव्हमध्ये पण ते एकदम कन्फर्म झालं, ज्या प्रकारे तो मागून प्रॉम्प्टिंग करत होता. आणि आजच्या पण व्हिडिओमध्ये जसा तो मिशाला सांगतोय की चष्मा काढ, सांग चष्मा, मम्मी तर तो छान असा चष्मा मम्मी आता काढणार आहे, मम्मी तो छान असा चष्मा काढ, असा सुंदर असा चष्मा.
तर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात की कधी इमोशन दाखवायचे. लास्ट टाईम पण फेका काकू रडत होत्या तेव्हा त्यांना प्रॉम्प्टिंग करण्यात येत होतं की चष्मा काढा, कारण चष्म्यामधनं ते म्हणजे जेवण गाथेच्या वेळेला, कारण चष्म्यामधनं अश्रू नीट दिसत नाही ना, म्हणून ते चष्मा काढ आणि चष्मा काढून रड. तर ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. शेवटी आपण ज्या कल्चरमधनं येतो किंवा आपण ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतो, आपल्याला ह्या गोष्टी नवीन आहेत. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात पण येत नाही की एक आई पण धूर्त असू शकते, एक आई पण चॅप्टर असू शकते, आईचे पण मगरमच्छचे आसू असू शकतात. पण हे असू शकतं, हे आता आपल्याला मान्य करावं लागेल. जरी आपण ते स्वतःच्या फॅमिलीमध्ये कधी पाहिलेलं नसेल, तरीही मी अशी काही उदाहरणं पाहिली आहेत. म्हणजे फेका काकूंचं तर आहे, पण त्या व्यतिरिक्तही मी अशी काही उदाहरणं पाहिलेली आहेत की जिथे आई पण नाटक करते. सो इट्स नॉट की ती त्यांची आई आहे म्हणून तीच बरोबर आहे आणि बाकीचे सगळे चुकीचे आहेत. कधीकधी वयाचा आणि आपल्या नात्याचा फायदा घेऊन ह्या गोष्टी केल्या जातात. ह्यालाच आपण मॅनिप्युलेटिव्ह नेचर म्हणतो किंवा मॅनिप्युलेशन करणं म्हणतो. तर असतात अशा व्यक्ती. सगळेच जण काही समान नसतात. आणि हल्ली आपण अशा कितीतरी असे उदाहरणंही पाहिलेली आहेत की पैशापुढे कुठल्याच नात्याला काही व्हॅल्यू किंवा कुठलंच नातं प्युअर राहिलेलं नाही आहे. सगळ्यामध्ये काही ना काहीतरी डायल्यूट झालेलं आहे आणि सगळी नाती पैशापुढे शेवटी झुकतात. आणि जिथे पैसा असतो तिथे नाते थोडे खराब होतात. असं जनरली आजकाल कलियुगामध्ये आपल्याला दिसूनच येतं. सो सांगायचा मुद्दा हाच की फेका काकू के आंसुओं पे ना जाओ, अपनी अक्कल लगाओ. त्याचा अर्थ असा होत नाही की मण्यार साव आहे किंवा मण्यारचं काही चुकलेलं नाही आहे आणि तो जे वागतो ते बरोबर आहे, असं अजिबातच नाही आहे. पूर्ण फॅमिलीच कलुषित आहे. आता ह्याच्यामध्ये ना काहीच आपण म्हणू शकत नाही की ह्याचं चुकलं आहे की त्याचं चुकलं आहे की त्याचं चुकलं. हे ना एकमेकांमध्येच ह्यांची इतकी लफडी आणि इतके गुरफटलेले आहेत हे. आणि एकापेक्षा एक, आता मण्यार पण त्याच आईचा मुलगा, ती मिशा पण तिचीच मुलगी, आणि हे सगळं खानदान आणि असं. आता ती त्याच्यात भरीसभर म्हणून ती बोंबाड, त्याच्यात ती बोंबाड एक त्या हिच्या मोठ्या मुलीच्या सासूने गळ्यात मारली म्हणून तिला धरा आधी, तिच्यामुळे आणि भामट्या फॅमिलीमध्ये आणि भुरटीला आणून ठेवली. म्हणजे इतकं सगळं ह्यांचं फॅमिलीचा केऑस आहे ना की काय विचारावं. आज फेका काकू म्हणत होत्या माझ्या विणबाईंना विचारा. अरे बाई नको, तुमच्या विणबाईंना पण नको. आणि विणबाई म्हणजे कोण नेमक्या, कारण विणबाई तर तुमची बोंबाडची आई पण लागते. तर ती बोलणार आहे का की तुम्ही कशा आहात. हां, जर त्या विणबाईंना विचारायच्या गोष्टी तुम्ही करत असाल, त्यांच्याकडनं जर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही घेत असाल तर आम्हाला नक्कीच आवडेल. ठीक आहे, त्यांना एकदा बसवा, त्यांना एकदा आणा आणि त्यांना जरा बोलायला सांगा तुमच्याबद्दल त्यांना काय वाटतं. पण तुमच्या मुलींच्या सासवांबद्दल तर काही तुम्ही नकाच सांगू, कारण तुमच्या फॅमिलीवर काय, म्हणजे अख्ख्या कोणाच्याच फॅमिलीवर, तुमच्या फॅमिलीमधल्या तुमच्या फॅमिली मेंबर्सवर आमचा काही भरोसाच नाही आहे. म्हणजे हे तर असं झालं ना की भामट्याची साक्ष भुरटी देते. घरात सगळेच भामटे भुरटे असल्यावर कोण कोणाला, उंदराला मांजर साक्ष झाले. पण काकू, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आली आहे की असली गेम मिशा करते आहे आणि तुम्ही फक्त एक प्यादा आहात आणि ती तुम्हाला अक्षरशः खेळवते, पण तुमच्या डोक्यात घुसतच नाही आहे. परत 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 मला इतके गोळ्या लागतात आणि हे बघा काल दाखवलं, आज परत तेच. हे सगळं करून काय मिळणार आहे काकू. हां, कशाला ना नको त्या गोष्टी. तुम्हाला काय वाटतं की काय आपण डोळे मिटून दूध प्यायल्यावरती कोणाला काही दिसत नाही का. आणि या मिशाच्या ह्याच्यावरती तुम्ही चालताय. ती मिशाला, तिला काय अक्कल आहे का. तुम्हाला आता आमच्यापेक्षा आता आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय. तुमच्यापेक्षा आता कोणाला माहिती आहे जास्त कोण कसे आहेत, तुमचे करंटे कसे आहेत, करंटी पोरं. तुम्ही म्हणालात आज माझं सगळं नाणंच खोटं निघालं आहे. नाणं खोटं निघालं आहे. हां, तुमचं नाणं म्हणजे आता त्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली कुठलं म्हटलं असं म्हटलेलं नाही ना, तुम्ही उल्लेख नाही केला. आता नाणं खोटं निघालं आहे म्हटल्यावर तुमच्याकडे 3 नाणी आहेत, तर 3 नाणी खोटी निघाली याचा अर्थ सगळंच एकदमच आहेच, खरंच खोटी निघाली आहेत. आणि काय असतं ना, जसं आपण असतो तसं मग मुलं होतातच आणि कर्माचा फेरा बिरा असतो, सगळ्या गोष्टी येतात. त्यांची पण नाणी खोटी निघणार आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. हे तुमचं ना, हे असं काहीतरी तो श्रापित फॅमिली असल्यासारखं ना, हे तुमच्या ब्लडलाईनमध्ये चाललेलं आहे वाटतं. एकमेकांना ठगवायचं असते. अशी एक फॅमिली असते एकदम ठग लाईफ फॅमिली, तशी ही काही प्रकारची ठग लाईफ फॅमिली आहे. आणि तो म्हणणार आहे ना, तो पहिले काही ना काहीतरी देत तरी असेल चिरीमिरी. जसं मी प्रत्येक वेळेला बोलली आहे की तो चिरीमिरी देत होता असेल,
पण ह्या लोकांची हाव काय संपत नाही आणि हाव म्हणण्यापेक्षा ही मिशामध्ये घुसली आणि ह्या मिशेला त्याच्यामध्ये सगळं मजा करायची होती, हिची स्वप्न तिला त्यातनं पूर्ण करायची होती, त्याच्यामुळे हिची आडीबाजी चालू झाली आणि हिची आडीबाजी त्या मल्हारला लक्षात आल्यानंतर त्याने ते कमी केलेलं दिसते. इनिशियली कमी केलं असणार आणि नंतर आई काय आपली ऐकतच नाही, आई काय बाज येत नाही, आई अजून 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 त्या बहिणीच्या ह्याच्यामध्ये गुरफटत जाते म्हटल्यावरती जे थोडंफार पण देत होता ते पण देणं बंद केलेलं आहे आणि आता काकूंची तडफड होते. सो काकू, मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की ही वॉर्निंग तुम्हाला कधीचीच दिली गेली होती आणि तरीही तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही चालूच ठेवलं, अजूनही तुम्ही चालू ठेवताय. अजूनही ते कॉमेंट्स आणि ती तुमची मुलगी त्याला लाईक करते, इतके विचित्र भयंकर कॉमेंट. आता हा कॉमेंटचा पण जो भाग आहे तो अगेन हे बोंबलीचं कर्म आहे. त्यावेळेला बोंबलीने भामटीचे कॉमेंट्स ठेवायची, भामटीशी रिलेटेड कॉमेंट्स ठेवायची आणि त्याच्यामुळेच भामटीचा जन्म झाला यूट्यूबवर. भामटी येऊन धडकली यूट्यूबवर कारण तिला चीड आलेली तेव्हा की कशाला ठेवते ही ह्या कॉमेंट्स. पण बोंबलीला त्यावेळेला आडून कॉन्ट्रोवर्सी करायची होती, तर त्यामुळे बोंबलीने त्यावेळेला भामटीशी रिलेटेड कॉमेंट्सची मजा घेतली. तसंच आता फेका काकू म्हणजे बोंबलीचा कर्मा फिरून आलेला आहे आणि आता बोंबलीची सासू आणि बोंबलीची नणंद म्हणजे फेका आणि मिशा हे दोघं आता बोंबली आणि मण्यार रिलेटेड कॉमेंट्सची मजा घेत आहेत. सो बोंबली हेन्स इट इज क्लिअर की तुझं जो चक्र आहे ना ते तुझ्याकडेच येऊन थांबलेलं आहे आणि आता तू अजून फक्त दिस इज द जस्ट बिगिनिंग. आता हळूहळू बघ, आगे आगे देखो होता है क्या. पण ह्यामध्येही सोल्युशन आहेत बरं का. सोल्युशन काढायचं ना तर काढू शकतो, पण मला असं वाटतं की किती ह्यांना सोल्युशन देऊनसुद्धा हे कधीच ते काढणार नाहीत आणि कधीच आपल्यातले वाद मिटवणार नाहीत. कारण आता हे वाद आणि ह्याच गोष्टी चघळून व्ह्यूज मिळवण्याचा चस्का लागलेला आहे आणि हे जर संपलं तर मग काय मजा येणार आहे. सो हे आता चालूच राहणार आहे आणि जरी पण हे काही आतल्या आत मिटलं तरी पण मला नाही वाटत की ते प्रेक्षकांपर्यंत कधी ते समोर आणतील व्ह्युअर्सपर्यंत. आणि ते व्ह्युअर्ससाठी तर हा वाद ऑन अँड ऑन ऑन अँड ऑन ऑन अँड ऑन म्हणजे इतके खोटे आहेत ना, इतकं आपल्याला तर माहितीच आहे. बोंबाड आणि मण्यार तर किती नेक्स्ट लेवलचे खोटे आहेत. तर उद्या जरी यांच्यातलं मिटलं तरी पण व्ह्यूजसाठी हे एकमेकांची उगाचच असं खोटी खोटी पण इज्जत काढत राहतील. मिलीभगत करूनच असं तू मार मी रडते असं करत राहतील. इवन आताही करत असतील, यू नेवर नो. कारण इथून बोंबाड कुठले पुडी सोडते तर तिथून लगेचच फेका काकू स्ट्रगलची पुडी सोडत असतात. सो ह्या गोष्टी आहेत. तर ह्यांच्यामध्ये कोणाला किती सिंपथी दाखवावी, कोणाला काही सोल्युशन द्यावं का, खरंच हे वर्दी आहेत का, आपलं अटेन्शन ते डिझर्व करतात का, ह्यांची धन करून द्यावी का. कारण व्ह्यूजमधनं हे आपले मला वाटतं असंच गोळा करून 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 मिशाने उद्या ट्रिप मारली युरोपची तरी पण ह्याच्यामध्ये आपल्याला नवल वाटायला नको. सो हे काय म्हणजे हे सगळं कोणाच्या जीवावर चाललं आहे, कोणाला उल्लू बनवून चाललं आहे. मला तर असं वाटतं की ह्यांचे अंडे जेवढा टाईम आणि जेवढं एनर्जी ह्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात त्याच्याऐवजी त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं ना, ते जरा चॅनलाइज केला ना तो टाईम आणि ती एनर्जी, तर त्यांच्यासाठी जास्त बेटर होईल आणि ते पण स्वतःच्या हिमतीवर युरोप फिरून येतील आणि कोणाच्याही दृष्टीने बघण्याची त्यांना गरज पडणार नाही. सो डेफिनेटली अंड्यांनी ह्या गोष्टीवर नक्की विचार करावा, नाहीतर अंड्यांचं काय आपलं सडतच राहतील आणि इतके सडकेत की त्यांचं काही कंपोस्ट पण नाही होऊ शकणार एंड ऑफ द डे. आता ह्यांना काही सोल्युशन देऊन काही फायदा होईल किंवा हे ते काही मनावर घेतील ह्याची काही मला अपेक्षा नाही आहे. पण जस्ट मी विचार केला आहे कसं इन जनरलच असं जे मला वाटतं ते तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणून मी हे सांगते आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कितीही झाला, आता कितीही ड्रामा होत असला, कितीही काही गोष्टी होत असल्या, आता फेका काकू मिशाच्या ह्याच्यावरती नाचत असल्या तालावर, तरीही हे आपण फॅक्ट डिनाय करू शकत नाही की मण्यार तिथे गेला किंवा मण्यारचं जे शिक्षण झालं किंवा आज जे काही तो आहे, जे काही तो उपभोगतोय त्याच्यामध्ये मेजर वाटा हा फेका काकूंचा आहे. फक्त नाईट कम्फर्ट हेच काही मेहनत नसते,
त्यापेक्षाही मेहनत म्हणजे स्वतः थंडी वाऱ्याचं राहून आणि स्वतः काही गोष्टी म्हणजे नाटक करून हेच असं खोटेपणा वगैरे करून कसं फाटकी साडी बिडी नेसून जितकं होईल तितकं त्यांनी मण्यारचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते तसं झालंही. आणि तो गेला आणि जे त्याला हवं होतं ते त्याने आयुष्यामध्ये ऑफकोर्स म्हणजे त्याने काय एक्झाम वगैरे दिली असेल, अभ्यास वगैरे केला असेल, ते त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं. पण फेका काकूंचं ही कॉन्ट्रीब्युशन त्याच्या आयुष्यातलं आपण डिनाय करू शकत नाही आणि त्याची जाण ही त्याला असलीच पाहिजे. आणि त्यासाठी का होईना एक कर्तव्य म्हणून किंवा एक परतफेड म्हणून त्याने त्याच्या आईला देणं लागतं. बाकी त्याने कोणाला द्यावं न द्यावं ह्याच्याबद्दल अजिबातच जबरदस्ती नाही आणि हा एकदम टोटली त्याचा कॉल आहे. बट आईला तर देणं लागतं आणि कितीही काही असू दे, काहीही होऊ दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याने आईला ते दिलंच पाहिजे जे काही तिचं ड्यू आहे. दुसरी गोष्ट, फेका काकूंनीही हे समजलं पाहिजे की आपल्याला जर मुलगा आपला देतोय किंवा काही करतोय तर आपण जास्तीत जास्त त्याला निचोडलं नाही पाहिजे. त्यालाही त्याची फॅमिली आहे, त्याला त्याची मुली आहेत, त्यालाही बाकीचे खर्च आहेत, त्याला त्याची फॅमिली, कारण आपण जिथे राहतो तसं आपल्या सर्कलप्रमाणे बाकीच्या समाजाप्रमाणे आपल्याला तसं त्या पेसने आपल्याला आपली लाईफस्टाईल मेंटेन करावी लागते. सो त्याला तेही आहे, मी ते पण डिनाय करत नाही. तर त्याच्यामुळे फेका काकूंनी पण हे समजायला पाहिजे, जेव्हा मी एखादी गोष्ट डिमांड करते किंवा मला एखादी गोष्ट मिळावी अशी वाटते तर मी त्या गोष्टीचा गैरफायदा घेणार नाही ना किंवा मी घेत नाही आहे ना. म्हणजे जसं आता मण्यारने एखाद्या अमाऊंट पाठवली किंवा एखाद्या गोष्टी सपोर्ट केला फेका काकूंना, तर त्या ह्याच्या बदल्यामध्ये ती फेका काकूंसाठी पाठवली गेली आहे. पण फेका काकूंच्या ऐवजी दुसरेच मजा करत आहेत म्हणजे, आणि फेका काकूंचे डिमांड काय संपतच नाही आहे म्हणजे थांबतच नाही आहे. तर फेका काकू अजून आणि जेव्हा मण्यार पाठवायचा त्यावेळेलाही फेका काकू काम करतच होत्या. त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही की मण्यार आता पाठवत नाही आहे म्हणून आता फेका काकू काम करतायत. फेका काकू पहिलेही काम करायच्या, जेव्हा मण्यार पैसे पाठवत होता तेव्हाही काम करायच्या आणि तेव्हा जे त्यांच्याकडे ॲडिशनल पैसे येतात त्याच्यावरती हे मिशा आणि मेजरली मिशाच पूर्ण मजा मारायची. मिशा आणि मिशाची फॅमिली, आणि ते कुठेतरी त्याच्या लक्षात आलं असेल किंवा त्याने ते नोट केलं असेल. आणि त्याच्यानंतरही आपण पण जसं की फेका काकूंना वेळोवेळी आपण त्यांना सांगितलं आहे की फेका काकू मिशा तुमचं यादं बनवून तुमचा उपयोग करते, पण फेका काकूंना ते रिअलाइजच होत नाही आहे. तर कदाचित ते फेका काकूंना कधी मान्यच नव्हतं. त्यांना असं वाटतं की नाही, त्यांना मुलींना पण मिळालं पाहिजे, त्यांना पण नाराज करता कामा नये वगैरे. तर फेका काकू त्यांना आता स्वतःचा संसार आहे, तुम्ही लग्न करून दिलं तर बस झालं ना. तर तिचं मूल पण तुम्ही सांभाळताय, अजून काय पाहिजे. आणि जी तुम्ही म्हणता की माझ्या मुली, आणि तुम्ही काल जे बोलत होता माझ्या मुली सगळं आहेत माझ्यासाठी आणि माझ्या मुली खूप करतात आणि लगेच येतात, लगेच धावतात आणि माझी काळजी घेतात. आता तुम्ही मला सांगा की ही मिशा काय करते, कसली काळजी घेते तुमची, काय करते काय नेमकं. म्हणजे येऊन जे आयतं जेवण केलेलं आहे किंवा नाश्ता जो आयता केलेला आहे त्याच्यामध्ये तिला स्वतःलाही हात मारायला मिळतो, स्वतःही ते खात असेल आणि ते फक्त आईला आल्यावरती वाढून द्यायचं, ही काळजी घेणं आहे की आल्या थकलेल्या आईला आता माझी मम्मी थकून आली आहे आणि एवढं थंडी वाऱ्याचं, तर मम्मी तू आता गरमागरम खाऊन घे, आता छानपैकी मम्मी असं छान असं खाऊन घेणार आहे आणि छान असे पराठे आहेत, छान असं भाजी आहे आणि नंतर आपण लगेचच मम्मीचं शूट करायला घेणार आहोत आणि लगेचच तिला शूटला उभं करायचं. तिची पाठ दुखते, तिचं हे दुखते. आज पण फेका काकू बोलल्या की सगळं मिशा करणार. हो सगळं मी करणार आहे, मम्मी मला फक्त तयारी करून देणार आहे आणि त्याच्यानंतर छान असं मी सगळं काही मीच करणार आहे. पण तुम्ही बघितलं स्वतः की कोणी केलं, फक्त तळायचं काम त्या मिशाने केलं, बाकी तर सगळं फेका काकूंनी केलं. अगदी म्हणजे ते दाणे सोलण्यापासनं ते त्याला ते काय ग्राइंड करणं आणि सगळं काही त्याचं पेस्ट आणि सगळं करणं तिथपर्यंत सगळं मिक्स करून म्हणजे सगळं बॅटर तिला तयार करून दिलं, तिने फक्त ते तळलं. तर ह्याच्यावरूनच कळतं की ही बाई काय लायकीची आणि काय मदत करते, ही काय मदत करते. आणि मदतच करायची आहे तर मला असं वाटतं की फेका काकूंना मग
एवढंच पैसे लागतात आणि एवढंच त्यांना गरज आहे, 2-2दा सांगतात की मला 5,000 रुपये लागतात, मला 5,000 रुपये लागतात. तर काकूंनी जी काही स्वयंपाकीण बाई वगैरे जी काही ठेवलेली आहे, तर ते काकूंना गरज नाही आहे ना, मग मिशा देईल ना. मिशाला काही जड आहे का? हां, मिशा देऊ शकते ना. एवढं आपल्या घरी बनवून करून ते खाऊन येते इकडे ढेकर मारत, आणि इथे मी काही खात नाही असं दाखवते, पण इथे पण येऊन खाते. त्यापेक्षा तू घरी जे करते तेच आईला नाश्त्याला घेऊन येत जा, तू जे जेवण करते तोच आईला डब्बा घेऊन येत जा. अगदी तू इथेच येऊन राहिलीस तरी काही हरकत नाही आहे, काही हरकत नाही मिशा. कारण तसा काही उपयोगच नाही, तुझा मुलगा तर इथेच असतो. तू कितीही बोललीस आता मी आणि शाई चाललो आहे आणि आम्ही दोघं चाललो, आता मम्मी झोपेल आणि आम्ही दोघे जातो, किंवा आता मम्मी बाजारात चालले आणि आता आम्ही दोघं मायलेक जातो घरी, तरी तो शाई तिथेच असतो तो. आता ना मला असं वाटतं की तुझा बॅकग्राऊंड चेक आता मला काढायला लागेल, आणि त्याच्यानंतर तू एक्सपोज होशील ना, तेव्हा खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण तुझ्या नवऱ्याचा आणि त्या शाईचं काहीच बॉन्डिंग नाहीच आहे, आणि तो कधीच काही कुठल्याही मदतीला वगैरे नसतो. तो व्हिडिओ टाकतो, तो पण तिकडे मार्केटमध्ये असतो. मग तो नेमकं काय करतो? काकू खरंच मार्केटला जातात का, की फक्त व्हिडिओ शूट करायला जातात आणि एरवी हाच उत्तराधिकारी तिथे असतो? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. म्हणजे इतक्या लेवलवर ह्यांचं खोटेपणा आणि इतकं भयंकर लेवलला गोष्टी चाललेल्या आहेत ना, की आपण विचारच नाही करू शकत. आणि त्याचमुळे ह्यांच्या फॅमिलीमध्ये काही बोलणं किंवा ह्यांच्या फॅमिलीबद्दल कोणाला काही वाटून घेणं, हे म्हणजे आपणच आपला तोतिया काटल्यासारखं आहे. आपण मूर्ख आहोत याचा अर्थ. आपण स्वतःला ती उपाधी दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये ना पडूच नका, आणि ह्यांना ना असल्या गोष्टीला बिलकुल थाराच देऊ नका. ह्यांना ती सवय झालेली आहे. सो काकू, तुम्हाला जर इतकंच वाटतं ना आणि इतकंच पैशाची गरज आहे ना, तर काही गरज नाही. ज्या बाईला स्वतःच भागत नाही, तर ती कशाला दुसऱ्यांना आणि मदत करायला, आणि त्या बाईला 4 पैसे मिळतील म्हणून, जिला स्वतःलाच मदतीची गरज आहे, ती एवढी पण तू महान नाही आहेस फेका काकू की तू दुसऱ्यांना मदत करशील. तर गपगुमान तुला जर इतकंच त्रास होतोय तर ते बंद कर. ते काही एवढं तुला लक्झरी लाईफची काही गरज नाही. मुलगी करते ना, तर मुलीला सांग 2 वेळचा डब्बा आणून द्यायला. नाहीतरी फेका काकूंचं किती हे असणार ना, किती खात असणार वयोमानाप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, ते बाई ते करतेच, प्लस त्या व्हिडिओसाठी ती मिशा हिच्या मानगुटीवर बसते काकूंच्या, आणि आल्या लगेच त्यांच्याकडनं शूट करून घे, हे करून घे, ते करून घे. म्हणजे ते एक ॲडिशनल. एवढं कशाला तुम्ही डबल? मग तुम्ही स्वतःच जर करताय तर शूटसाठी जे करताय तेच खा ना. कशाला त्या बाईला पगार देताय? म्हणजे किती खाता तुम्ही? त्या बाईने केलेलं पण खाता, स्वतः पण केलेलं खाता, परत ती मिशा स्वतःच्या घरी करते आणि म्हणे. म्हणजे काय माणूस आहे किंवा राक्षस? किती खायचं ते? बकासूर पण फेल असेल मग. आणि असं म्हणून मग मी गरीबच आहे, मला देतच नाही, आणि मला द्यावं लागतं, आणि मुलींचं पण करावं लागतं, नाहीतर मग त्यांना त्रास होतो, मग त्यांच्या घरचे करतात, आणि मग त्यांच्यासमोर आपली इमेज खराब होते वगैरे. कशाला? आता तर तुम्ही म्हणता की तुमचं तर खूप नाव आहे आणि तुम्ही खूप ते सगळे समजतात आणि त्यांना तुमची परिस्थिती माहिती आहे. मग कशाला नावं ठेवतात आणि कशाला मुलींना त्रास देतील? तुमच्या मुलींना त्रास? हां, त्या मोठीचं मला माहिती नाही, पण या मिशाला त्रास देण्याची कोणाची मजाल आहे का? स्वतःच्या सासूला तिथे ठेवलंय आणि इथे दुसऱ्यांचे इज्जतीचे धिंडोडे काढते मोठी. ही स्वतःच्या सासूला किती, आता येईल लगेच व्हिडिओ घेऊन, आजचं पॉडकास्ट आल्यावर ऐकून जाईल लगेचच माझ्या सासूबाई. पण इथे आईकडे रोज सकाळ संध्याकाळ असते. स्वतःची आई तिच्या सासूला कोण बघतं? म्हणजे यांच्याकडे चेनच आहे वाटतं की हिच्या सासूला हिच्या मुली बघणार, तिच्या सासूला तिच्या मुली बघणार. काय रे बाबा, म्हणजे हे कर्माचंच फेर आहे ना मंडळी. पण बोंबडीची आई याच्यामध्ये सगळ्यात दुर्भाग्यशाली आहे. तिच्याकडे तिची मुलगीच एकदम, मुलगी पण आणि मुलं पण, तिचं तर सगळंच वाट लागलेले आहे. तिच्या तर मुलांशी पण मुलांशी पण संबंध तुटलेले त्या मुलीपायी, आणि ती मुलगी पण ती तर एकदमच खोटा सिक्का आहे. हिच्यासारखी मुलगी तर कोणाच्या पोटी नको यायला, असली आहे ती. त्याच्यामुळे तिच्या इतकी तर मला वाटतं की कोणच इतकं कमनशिबी कोणच नसेल. असं काय केलं त्या बाईने की तिच्या पदरी अशी मुलं आली, ते तिला माहिती. सो बॅक टू काकू, तुम्ही खरंच, मी तुम्हाला सांगते, या मिशेच्या नादी लागू नका, आणि जेवढ्याच तेवढं ठेवा तिला.
जास्त अति फायदा देऊ नका, कारण त्याने पण त्याला पण तुम्हाला पाहिजे तितकं तो देईल, पण त्या उपर जर तुमचं असं चाललं असेल आणि त्याने इवन तुम्हाला दिलेले पैसे जर तुम्ही असे उडवत असाल, आता ह्यावर अगेन विवाद होऊ शकतो की आता एक सर्टन अमाऊंट दिल्यावर त्या पैशाचं काय करावं ते काकू ठरवतील. पण मग ते ऑब्व्हियसली ना कोणालाही ते बोचणारच की आपण आपल्या आईसाठी देतो, भलेही त्याचं काय करावं ते आई ठरवू शकते, पण प्रत्येक वेळेला ते आईला त्याची गरज नसेल आणि दुसरेच त्याच्यावर मजा मारत असेल तर हे नक्कीच झोमणारं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही अशा गोष्टी कटशॉट करू शकता आणि खरंच तुमची मुली तुम्हाला मदत करतील तर त्यासाठी तुम्ही मुलींची हेल्प घेऊ शकता. आणि मग जर त्यांची हेल्प घेऊन जर तुम्ही त्यांच्यावर मग थोडेफार पैसे त्याचा मोबदला म्हणून किंवा असं आपल्याला असतं ग्रॅटिट्यूड म्हणून तुम्ही त्यांच्यावरती खर्च केलात तर वेगळी गोष्ट आहे. पण काहीच न करता तुम्ही उगाचच त्यांच्यावर पैसे उडवत असाल आणि माझ्या मुली एकतर मोठीवाली तर काही नावच घेत नाही, तर तिचं पण उगाचच तुम्ही असं जर करणार असाल तर तेही तुमचंच चुकतंय. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट की हे मुलाचे धिंडोळे जगासमोर काढून आणि कसा लालायक आहे आणि त्याला अक्षरशः लोकांना इन्स्टिगेट करून की त्याला वाईटात वाईट बोला, आधीच त्याच्या कर्माने, त्याच्या कृत्यांमुळे आणि त्याच्या बायकोमुळे त्याचं आधीच वाताहत झालेली आहे आणि अजून होणार आहे. आणि त्यात भरीसभर म्हणून तुम्ही अजून त्याला ती नेगेटिव्ह एनर्जीची काही कमी पडू देत नाही, अजून लोकांना इन्स्टिगेट करता. तर ते आधी सगळ्यात थांबवा, कारण ते तुमच्यावरच बॅकफायर होऊ शकतं नाही, झालेलंच आहे. आणि ते कम्प्लिटली बियॉन्ड रिपेअर होण्याच्या आधी या गोष्टींना आळा घाला आणि हे सगळं जे काही मॅटर आहे ते तुम्ही बसून सॉल्व्ह करा आणि आपापसात ते मिटवा, काय पाहिजे काय नाही. मण्यारला हे सांगणं आहे की मण्यार, पहिली गोष्ट तू दिलंच पाहिजे कारण ते तुझं देणं लागतं. दुसरी गोष्ट की तुझ्या बायकोला तू थोडा आळा घातला पाहिजे, जे काही कांड्या करते किंवा जे काही आडून बोलते त्याला तूही थोडं थांबवलं पाहिजे, आईलाही थांबवलं पाहिजे, आई बहिणीलाही आणि बायकोलाही थांबवलं पाहिजे. कारण तू जर खरंच जे पोर्ट्रे करतोस की खूप जेंटलमॅन आहेस, तर जेंटलमॅन असण्याचं हेच लक्षण असतं की तो आपल्या फॅमिलीला कसं बांधून ठेवतो, जरी त्याच्यामध्ये मतभेद असले तरी तो बायकोलाही कसं सांभाळून घेतो आणि आपल्या आईलाही कसं सांभाळून घेतो. आणि त्याचं काही गोष्टीमध्ये स्वतःचा से असणं इम्पॉर्टंट आहे. मिडनाईट कम्फर्टसाठी इतका पण झुकू नकोस, इतका पण जाऊ नकोस की तुझं कोणीच काही तुला उभं करत नाही आहे आणि तुझी सगळी व्हॅल्यू झिरो करून टाकलेली आहे. इतका जर असशील तर मग डेफिनेटली यू आर नॉट अ जेंटलमॅन, तू तर एकदमच वखवखलेला आहेस. तुझा काही गोष्टींमध्ये से असणं आणि काही गोष्टींमध्ये कंट्रोल असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरी गोष्ट, जर तुला असं वाटतं, खूपच असं वाटतं की आपल्याला फसवलं जाते किंवा आपल्या पाठवलेल्या पैशाचा दुरुपयोग होतोय, कोणतरी दुसरंच मजा करते आणि ते तुला आता नाही करायचं आहे, जे आतापर्यंत झालं ते झालं, मिट्टी पाव, आणि हे पुढे तू एक डील करू शकतो, आईला सांगू शकतो की तुझं जे काही खर्च आहे, तुझा जो मेडिकलचा वगैरे जो काही खर्च आहे तो मी द्यायला तयार आहे, ते मी माझं कर्तव्य समजतो, प्रोव्हाइडेड मला तुम्ही बिल्स पाठवा, जे काही आहे जो तुम्हाला लागेल तो खर्च करा आणि बिल्स पाठवा, मी देईन. ऑब्व्हियसली आईच्या हेल्थपेक्षा, आईच्या आरोग्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. सो त्याच्यामध्ये काकू न करता तू तो खर्च देशील आणि त्याच्या बदल्यात तू बिल्स घेशील किंवा जे काही आहे ते डॉक्टरांशी बोलून, किंवा आजकाल सगळं ऑनलाईन पॉसिबल आहे, तर त्या गोष्टी, तेही एक सोल्युशन आहे, ते तू करू शकतो. त्याच्यामुळे तुझी फसवणूकही नाही होणार आणि कोणी तुझ्यावर बोटही नाही उचलणार. मला कधी कधी असं वाटतं ना की ह्या गोष्टी यांना कळत नसतील का हो मंडळी?
यांना खरंच कळत नाही आहे, हे इतके दूध पिते आहेत की ह्याला खरंच हा इतका हुशार आणि मण्यार, आणि आमचा मण्यार इतका हे आहे इच्छाधारी, आणि मण्यारला एवढ्या साध्या बेसिक गोष्टी आपल्या घरातल्या हँडल होत नाही, हे काय इन्फ्लुएन्स करणार आणि काय ह्याला हुशार म्हणायचं. आणि मुलींनीही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जास्त ढवळाढवळ करू नये. जिथे गरज आहे, जिथे आपण असलं पाहिजे तेवढंच आणि तितकंच आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं आणि आपल्या संसारात जास्त लक्ष घालावं. ऑब्व्हियसली आई आहे आणि भाऊ लांब आहे, प्रत्येक वेळेला त्याला धावत येणं पॉसिबल नाही आहे, पण ती आई तुमचीही आहे, तुमचीही जबाबदारी आहे. मला असं वाटतं की आजकाल बरेचसे लोक बाहेरगावी असतात, बऱ्याचशा लोकांची मुलं बाहेरगावी असतात. आता तर एकुलते एक असतात, तो तर एक वेगळा सिनारिओ झाला आहे. पण आता ज्यांची जे पूर्वीची लोकं आहेत, ज्याच्यामधला एक मुलगा बाहेरगावी आहे आणि मुलगी इथे आहे किंवा मुलगी तर मला असं वाटतं एक आपले पॅरेंट्स म्हणून दोन्ही मुलांचं जेव्हा आपण समानतेच्या गोष्टी करतो तर दोघांचंही कर्तव्य बनतं. त्यात आता समजा मुलगी कमावती वगैरे नसेल तर ती फायनान्शियल सपोर्ट करू शकत नसेल किंवा फायनान्सेस तिच्या हातात नसतील तर ठीक आहे, आपण ते समजू शकतो. मग अशा वेळेला त्या मुलाने फायनान्सेस जर मुलगा पुरवतोय तर मुलीने फिजिकली तिथे प्रेझेंट राहून मॅन्युअल सपोर्ट मुलीकडनं मिळाला तर असं एकमेकांमध्ये ॲडजस्टमेंट ही केली पाहिजे. आणि ही ॲडजस्टमेंट ही काळाची गरज आहे, कारण पैसा आणि माणूस हे दोन्ही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि पडत्या काळामध्ये स्पेशली जर तुमचा पार्टनर नसेल तर खूप गरज लागते. पैसा असूनही जर तुम्हाला सांभाळणारं किंवा तुम्ही आजारी पडल्यावर तुमच्याकडे बघणारं जर कोण नसेल तर हे खूप भयंकर आहे. ह्या विचारानेही बिचारी कितीतरी वयोवृद्ध माणसं खचून जातात. त्यांना खूप टेन्शन येतं या गोष्टीचं की पैसा तर आहे, मुलगा पैसे पाठवतोय किंवा मुलगी पैसे पाठवते, पण ते पैसे घेऊन मी काय, म्हणजे त्या पैशाची गरज आहे, त्या पैशाचा इम्पॉर्टन्स आहेच, पण माझी काळजी घेणारच इथे कोणी नसेल तर मग काय करू मी, म्हणजे कसं करू. तर हा पण एक खूप मोठा प्रश्न एक वय झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या समोर असतो. सो डेफिनेटली मला असं वाटतं की एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमचं ट्रस्ट, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं एक आपल्या आईवडिलांप्रती असलेली तुमची आस्था आणि तुम्ही कसं ते फिगर आउट करताय, तुम्ही ते कसं ॲज अ फॅमिली एक सोल्युशन काढताय त्या गोष्टीवर. तू हे बघ, मी हे बघते. आणि अगेन तेच आहे की जर थोडंसं पण असं वाटत असेल तर मग तुम्ही चेक करून किंवा काही गोष्टी पडताळून घेऊन नक्कीच या गोष्टीचं सोल्युशन काढू शकता. पण जर असं सोल्युशन निघत नसेल आणि जर मिशाचं असं असेल की नाही हे काही नाही आणि आम्ही असं काही नाही देणार आणि आम्ही असं काही नाही हे करणार, तर मग मिशाने कम्प्लिटली बघावं. नाहीतरी तिचा नवरा उत्तराधिकारी होणारच आहे आणि तिच्या मुलाला तर आता ऑलमोस्ट मण्यार इतकंच काकूंनी सांभाळलेलं आहे. सो तिचं तर डेफिनेटली तिचंही खूप मला वाटतं की काकू नसत्या किंवा काकूंनी तिच्या मुलाला सांभाळलं नसतं तर तिला दुसरं गुलुगुलू करायला मिळालंच नसतं. सो तिनेही ते काकूंचे उपकार लक्षात घेता तिनेही काकूंना तितकंच मदत करणं अपेक्षित आहे. आणि ही कसली चढाओढ लागली आहे मला खरंच कळत नाही आहे की आपण पैसे देत नाही आहे किंवा असं. ठीक आहे, तू पैसे नाही देत. एका बाजूने मग आई दाखवते की मला कसं नाही देत आणि मला कसा स्ट्रगल करावा लागतोय. अगेन स्वेटरवर स्वेटर चढवते. अगं बाई, तू एवढं फिरून आली, जग फिरून आली आणि मण्यारकडे पण गेलेली, का तुला कधी काही कोट बीट असं काही मस्त असं चांगलं मस्त युरोपची पाटलीण बनून जायचं ना, युरोपची ठोसरीण. मग सो ह्यांची अशी नाटकं काहीतरी खोटेपणा चाललेला आहे आणि त्यात भरीसभर म्हणून तो मण्यार मिडनाईट कम्फर्टच्या नादाला लागून तो आणि डिवचून दाखवतोय. म्हणजे द्यायचं तर नाहीच, पण असं दाखवायचं आहे की बाबा माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी आता बघा गाडी घेतली, बंगला घेतला आणि फिरायला गेलो, पण मेरे पास माँ नहीं है और मैं माँ को चाहता भी नहीं हूँ, नहीं होनी चाहिए, टुक 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 टुक, नहीं दूंगा, एक पैसा नहीं दूंगा, मेरे पास बहुत पैसा है, मैं बहुत अमीर हूँ, लेकिन मैं तुमको एक भी पैसा, एक चौवन्नी भी नहीं दूंगा, एक चौवन्नी का यूरो भी नहीं दूंगा तुमको. हे जे डिवचणं आहे हे म्हणजे ह्यांच्या फॅमिलीतच काय चाललं आहे आणि काय म्हणजे एक दुसऱ्यांना
खाली दाबणं, चढाओढ लागलेली आहे ती थांबवा रे बाबा. आणि हे असं लक्तरं काढणं थांबवा, आपापसात मिटवा आणि काय ते संपवा एकदाचं, जे वन्स अगेन कधीही न संपणारं आहे. कारण हे खूप नेक्स्ट लेवलचं सगळं काही झालेलं आहे आणि हे कमाईचा एकदम म्हणजे एकदम प्राइम सोर्स आणि एकदम मेजर सोर्स ऑफ इन्कम झालेला आहे. सो ये कंटेंट हम नहीं छोड़ सकते. सो हे कंटेंट कधीच सुटणार नाही आहे. बाकी आजचं पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि माझे मुद्दे तुम्हाला पटले असतील तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि ह्या व्यतिरिक्त तुमचं काही मत असेल तर ते पण नक्की मांडा. आणि मांडण्याची पण पद्धत असते ते पण तुम्हाला माहितीच आहे. सो डेफिनेटली जर चांगल्या पद्धतीने मांडलं गेलं असेल यू आर वेलकम. आणि जर अतिशहाणपणा कोण करतं ते मला कळतं आणि कोण कुठून आलं आहे आणि कोण मुद्दामून ह्यांच्याच फॅमिलीसारखं डिवचते ते पण मला कळतं. सो त्यांची मी खबरदारी घेईन. सो त्याची काळजी नसावी. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.